नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण मोरावळा कसा बनवायचा याची पद्धत क्रमांक 1 बघणार आहोत. 1-2 दिवसात मी दुसऱ्या पद्धतीने मोरावळा कसा करायचा ते सुद्धा टाकणार आहे. त्यामुळे तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. दोन्ही पद्धतीने केलेला मोरावळा अतिशय चविष्ट, सुंदर आणि टिकाऊ होतो. साधारण वर्षभर याला काहीही होत नाही. तर हा मोरावळा कसा बनवायचा हे पण बीट टिप्स मी या व्हिडिओत दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया आणि साहित्य बघूया. अतिशय मोजक्या साहित्यात आपला हा मोरावळा तयार होतो. त्याच्यासाठी मी जे आवळे घेतलेले आहेत ते शक्यतोवर आपण तयार झालेले आणि बिना डागाचे निवडून घ्यायचे. ते अर्धा किलो मी घेतलेले आहेत. साखर पाऊण किलो घेतलेली आहे आणि जी वेलची आहे ते 7-8 वेलची आपल्याला लागतील आणि एक काटा चमचा लागेल. तर सुरुवात करूया. या पद्धतीमध्ये आपण आवळे आधी वाफवून घेणार आहोत आणि नंतर आपण त्याला काटे चमचाने छिद्र पाडून घेणार आहोत. तर एका भांड्यात मी पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावर चाळणी ठेवून त्याच्यावर आता आपण आवळे टाकून साधारण 5 ते 7 मिनटं वाफवून घेणार आहोत. चाळणीत आवळे टाकल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनटानंतर आपण एकदा चेक करूया. इथे आवळे आपले अजून झालेले नाही आहेत. अजून 1-2 मिनिट आपण याला वाफू देऊया. चाकूने आपण आवळे चेक करून घ्यायचे. चाकू इझिली आपला आवळ्यांमध्ये जात आहे, त्याच्यामुळे आपले आवळे इथे तयार झालेले आहेत आणि इथे मी गॅस बंद करते. थंड झाल्यानंतर आपण याला टोचे मारून घेऊया. इथे आवळे आपले गार झालेले आहेत आणि आता आपण काटे चमचा घेऊन त्याला छिद्र पाडून घेऊया. सगळीकडे आपल्याला व्यवस्थित छिद्र पाडून घ्यायचे. अगदी आतपर्यंत बीपर्यंत तो काटा चमचा गेला पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्याला छिद्र पाडून घेणार आहोत. जेवढी जास्त छिद्र असतील तेवढा पाक आतमध्ये मुरेल आणि आपला आवळा सॉफ्ट होईल. आवळा वाफवलेला असल्यामुळे इथे छिद्र पाडायला अतिशय सोपं जाते. सहज त्याला छिद्र पडते. याच पद्धतीने आपण सर्व आवळ्यांना छिद्र पाडून घेणार आहोत. सर्व आवळ्यांना छिद्र पाडून झालेले आहेत आणि आता आपण आवळ्यांवर साखर घालून घेऊया. साखर चांगली मिक्स करून आपल्याला हे 2-3 तासासाठी असंच ठेवून द्यायचे. नंतर आपण याला गॅसवर शिजवणार आहोत. त्याच्यामुळे साखर चांगली मिक्स करायची आणि हे आपण असंच
अधूनमधून याला आपण ढवळत राहायचे. इथे आपली उकळी फुटलेली आहे पहिली आणि आवळ्याचा रंग आणि पाकाचा रंगही थोडा आता बदललेला दिसतोय. आता पाकामध्ये आपण वेलची घालून घेऊया. साखर पूर्णपणे वितळली जरी असली तरी आपला पाक अजून पातळ आहे. याला आता आपण हळूहळू मीडियम गॅसवरच आपण याला शिजवत ठेवायचं. जोपर्यंत आपल्याला हवा त्या कन्सिस्टन्सीमध्ये पाक मिळत नाही तोपर्यंत आपण याला शिजवत राहूया आणि अधूनमधून याला चेक करत राहूया. मधासारखी कन्सिस्टन्सी आपल्या पाकाला यायला हवी तोपर्यंत आपण याला शिजवत ठेवूया. अधूनमधून आपण चेक करणार आहोत. त्याच्यासाठी मी एक वाटी घेतलेली आहे आणि आता त्या वाटीमध्ये मी 1-2 थेंब पाकाचे टाकलेत. हा थंड झाल्यानंतर आपण याला चेक करणार आहोत. घेतलेला पाक थंड झालेला आहे आणि आता आपण बोटात घेऊन तो बघूया. तर अजून हा पाक आपला पूर्णपणे झालेला नाही आहे. त्याच्यामुळे आपण पुन्हा थोडंसं याला 2-3 मिनिट अजून होऊ देऊया. दोन 3 मिनिट झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण चेक करूया. इथे पाक आपला तसाच आहे. थोडंसं अजून 1-2 मिनिट आपण याला शिजू देऊया. पाक आपला एक तारी चांगला झालेला आहे आणि आवळे आपले ऑलरेडी वाफवलेले असल्यामुळे आता आपण याला आवळे एका भांड्यात काढून घेऊया आणि पाक थोडा वेळ आपण 2-3 मिनिट अजून होऊ देऊया. तर एका भांड्यात मी आवळे हे काढून घेते. ते अजून आपण गॅस बंद केलेला नाही आहे आणि फक्त आवळे आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतोय आणि पाकाला थोडंसं आपण अजून थोडं होऊ देणार आहोत, घट्ट होऊ देणार आहोत. साधारण 2-4 मिनिट आपण हा पाक पुन्हा शिजवून घेऊया. गॅस आपण मीडियमच ठेवायचा आहे. जर आपण गॅसचा फ्लेम वाढवली तर साखर आपली त्यामधली जळून जाऊ शकते आणि त्याचा स्वाद हा चांगला येणार नाही. पाक आपला झाला की नाही बघण्यासाठी मी पुन्हा एका वाटीत पाक काढून घेतलेला आहे आणि आता तो थंड झाल्यानंतर आपण त्याला चेक करूया. एक लक्षात ठेवायचं की आपण पाक हा थंड झाल्यानंतरच आपण याला चेक करून घ्यायचं आहे. तर इथे आपला पाक हा थंड झालेला आहे आणि आपण जर पाहिलं त्याला तर चांगली तार त्याला दिसते. इथे आपण गॅस आता बंद करूया आणि हा पाक आपण त्या भांड्यात ओतून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की हा पाक आपला तयार झालेला आहे आणि या पद्धतीने पाक तयार करून घ्यायचा आहे. आता हा पाक आपण त्या भांड्यात आवळ्यांवर ओतून घेणार आहोत आणि थंड होण्यासाठी हे ठेवणार आहोत. साधारण 2-3 तास थंड झाल्याच्या नंतर आपण बघू शकता की मोरावळा आपला असा दिसतो. तर आपल्याला हा काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या भांड्यात किंवा एखाद्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये हा व्यवस्थित भरून ठेवायचा आहे. हा मोरावळा वर्षभर सहज टिकतो. त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीने एकदा मोरावळा नक्की करून बघा.
जर तुमचा याआधी कधी मोरावळा खराब झाला असेल तर पाकाच्या कन्सिस्टन्सीमध्ये